हे बघा किती वाढलंय गप्पा. साधे नाही पण प्रॉब्लेम काय आहे मला कळत नाही. 2-3 दिवसापासून तू देत. बापरे, हे थोडे का ओव्हरवेट आहे, ओव्हरवेट. कळतंय का काही? दाखवा आम्हाला. 22 जून आहे, सकाळचे 10:15 वाजलेले आहे. मी एवढं करू शकतो की 2026 एंड होऊस तोपर्यंत मी ट्राय करल. काय उद्या मला खूप बोललं जाते याच्यावरून, माझ्या फ्रेंड्स कडनं हिच्याकडनं टोमणे मारले जाते. चला मी घेतो चॅलेंज ऍक्सेप्टेड. आणि सॅटर्डे संडे मनात एकदम ठाम. मंडे पासून तर नक्की करतोय अगं. मंडेला प्लॅनिंग तयार होती, चार्ट तयार होतो, ट्यूसडेला तो फॉलो होतो, वेनसडेला तो संपतो. 3 दिवसाचं आमचं प्लॅनिंग डायटिंग. त्या दिवशी ब्रेक होईल, त्या दिवशी मी युट्यूब चॅनल बंद करायचं. हॅलो गाईज, तर ॲक्च्युली काय झालंय, लास्ट 2-3 दिवसापासून उर्वशी म्हणजे माझ्या वाईफचं बिहेवियर थोडं बदललं आहे. आय मीन म्हणजे मी तिला काही खायला मागतोय असं स्पेशल जे मला आवडतं, सो ती देतच नाही आहे. आय डोंट नो काय म्हणजे काय झालं आहे. भांडणं तर नाही झालेत बट काहीतरी झालं आहे. आता मला चहा पिऊसं वाटतं, पावसाचं वातावरण झालं आहे थोडं. उर्वशी मला चहा दे का जरा. अभी मजा आएगा ना भिड़ो. चहा आण ना मला. चहा तर मला चहा दे ना मला. काय वेळ टायमिंग काय झालाय? जायचंय मला कामाला. चल मला चहा दे. नको हे करू. सकाळी काय झालं? काय झालं? चहा झालाय ना. ठीक आहे ना, थोडं बघ ना वातावरण पण पावसाचं झालंय असं थोडस. दे ना एक चहा, जाता जाता पिऊन टाकल. दे मला पटकन, मला जायचंय. मी नाही देत चहा वगैरे. चहा दे ना. काय झालं? अहो चहा काय करताय? बघा ना जरा स्वतःच्या हेल्थ कडे. काय हेल्थकडे बघा. बरोबर आहे. काय चहा दे ना. पण प्रॉब्लेम काय आहे मला कळत नाही. 2-3 दिवसापासून तू देत का नाहीये मला काही म्हणजे. नाही, आज तरी मी तुम्हाला 1 कप दिला. उद्यापासून तेही बंद का? होणार आहे. उद्यापासून ग्रीन टी भेटणार आहे तुम्हाला दोघही टाइम. पण दे ना मला. काय झालं त्याच्यामध्ये? जरा स्वतःकडे बघा. कशी तब्येत वाढलेली. फोन का काढून घेते? मग तुम्ही कसं माझा ब्लॉग मी करताय जस्ट की ब्लॉग बघा. नव्हतं करत. माझं काही ते पर्पज नव्हतं. पण तू 2-3 दिवसापासून देत नाही तर मी व्हिडिओ बनवत होतो की तुम्हाला खायला काही देत नाही. तुम्ही चहा घेतला ना की बिना चहाचं म्हणजे तुम्ही बिना चहा तर कधी पितच नाही. तुम्ही त्यासोबत बिस्किट खाता. ठीक आहे ना, थोडं चपाती तरी खाल्लं खातात काय का होतं तुम्ही? एवढं. बिस्किट खातात बिस्किट. आणि बिस्किट तुमच्या हेल्थ साठी हा, किती ठीक आहे आहे, बघा. चहा दे. ते हे ठेवते बघा, बघ. हे तुमचं स्टमक बघा. स्टमक कसं ते लोमकतंय सगळं. असू दे ना, एवढं वय झालं काय, त्याच्यामध्ये? वजन काय आपलं? काय वजन नाहीये, नॉर्मल वजन आहे. थोडंफार जास्त आहे आय नो, पण काही एवढं काय आहे त्याच्यामध्ये. चहा दे गपचूप थोडं मला. फार जास्त आहे. हा थोडं फार हा, मग कुछ भी. थोडंफार हे थोडं फार आहे तुमचं वजन. एवढं काय आहे त्याच्यामध्ये. हे कसलं वाढलंय आणि हे तू बनवते तुमचं? काय? मी टाकणार काही नाहीये ते युट्यूबला. मी जस्ट अशासाठी केलं की तुझ्या घरच्यांना पाठवायचं होतं की मला खायला काही देत नाहीये. मग मी का नाही देते हे पण त्यांना कळलं कशाला? पाहिजे ना माझ्या कशाला? घरच्यांना की मी का नाही देते. काय हे नाही, बघा, काय नाही. यांचं पोट इतकं वाढलंय ना, ते स्वतःची काळजी तर घेत नाहीये. म्हणून मला त्यांची राहू दे, काळजी राहू दे. घ्यावी लागते. राहू असं दे. झालंय विषय. राहू दे. मला काही वजन द्यायला जास्त काहीच नाही. तुमचं वजन खूप वाढलंय अहो. काही नाही वाढलंय. किती आहे बरं वजन? असल समथिंग असल 70-72 पर्यंत असल. काही पण 70-72. हा, न दा- डायटिंग बघ- न बघ- हे. काही ही आहे ना उगाच बडबड. Dieting दा- पण नाही, हा, काही पण नाही, घे वजन तरी काटाच 70 घे. आहे. हा, वजन काटाच घे. बघूच चला आता. बघूयाच आता आपण किती आहे तुमचं बघूच weight. काय आहे वजन. हा धर, तूच चला. दाखव बाई तुझ्या चला. हाताने. हम्म. काय 70-72 तर आहे. ते काय 73 आहे फक्त. त्याच्यात काय एवढं. आणि आपली हाईट किती आहे? त्याला काय होतं, त्याला थोडस वाढलंय ना. करा ना हाईटच्या कमी. मानाने हे पण जास्त आहे. तुमचं काही 65च नाही. हवं. काही नाही जास्त ते आहे. बघा तुमचा चेहरा, पोट बघा काही नाही कसलं जास्त वाढतंय. आहे. स्वतः तर काळजी घेत नाही, मग मी घेते तर वरतून काही नाही म्हणायचं जास्त मला आहे. खायला नाही देत, मला चहा नाही देत, राहू मला दे. बिस्किट नाही देत. राहू दे. ते बिस्किट आणावंच नाही लागणार मला. मी उगाच आणती येते. चहा दे गपचूप. चला बघूच तुमचा. तुम्ही याला आता बसले ना कम्प्युटरला. टाका बरं काय? यावर तुमचं ते BMI काय असतं ते.
मला बघूच द्या काय जरा. नाही, हे बघ थोडस जास्त निघल. नाही नाही, मला जास्त बघूच द्या आता की तुमचं काय? नेमकं कसं आहे ते. काय BMI वरनं तुमचं कसं होतं काय ते बघूच मला. वजन काय दाखवतं ते गुगल, सगळ्या गोष्टी काय गुगल टाकू का? करता. हा टाका ना. चॅट जीपीटी ला टाकू का मी? हा टाका ना, सगळ्या गोष्टी टाकतात ते हे पण टाका की बाबा मी इतकं वाढलोय, सांग बरं मी फिट आहे की कसं आहे. माझं वजन कमी आहे तर मला वाढवायला लावलेलं आहे वजन. ठीक आहे, हे बघ मी टाकलंय माझं वजन 773 आहे आणि 167 माझी हे काय म्हणतात उंची दाखवू आता आहे. एज आमच्या एवढं घरच्यांना आहे. पण की किती हे होतं बघा. काय एवढं जास्त नाही येणार. हे बघ BMI जे आहे ना ते किती आलंय माझं 26. म्हणजे मी इथं हेल्दी वेटच्या थोडस वरती. बापरे, हे थोडे का ओव्हरवेट आहे? ओव्हरवेट कळतंय का काही? ओव्हरवेट म्हणजे काय असतं? ठीक आहे ना, हे किती ठीक एवढं आहे ना, असं ठीक आहे ना, काय ती 26 ओव्हरवेट ओबेसिटी इथं कडे गेलंय. चालला आहात तुम्ही. माझं हेल्दी बघा कुठं राहिलं. माझं वेट आणि किती तुम्ही पाहिजे कुठे? 55 to 69 kg मध्ये. ठीक आहे, आणि आपण म्हणजे किती आहात आता? 60 kg म्हणजे चल. यू लुझिंग 4 वेट कुड ब्रिंग यू हेल्दी BMI. आता किती आहे वेट तुमचं? ठीक आहे, ठीक आहे ना. वजन थोडंफार चला इकडं बरं, ते- एकदा ते वेट पोटाचं हे बघा बरं किती आहे तुमचं. काय जा तू चाल. घेर किती वाळून ठेवलाय नुसतं. जा तू चाल, मी काय नाही आणणार आहे ते. आता एवढं म्हणजे काय, तुला एक चहा मागितला तर तू वजन आणि घेर आणि सगळंच बघायला लागली BMI. बघूच द्या मला. आज तुम्ही माझा व्हिडिओ काढून माझ्या घरच्यांना पाठवताय की ही मला जेवण देत नाही वगैरे. मला दाखवच बघू दाखवूच द्या आता. कुठे आहे ते शोधत चल. आता हा भेटला का ते? पण मला वाटलं नाही Yes, भेटलं. भेटलं. मी ठेवलंच होतं कारण की मला 2-3 दिवसात करायचंच होतं हे स्वतःच. म्हणून तू 2-3 दिवसापासून मला असं कमी मला खायला. माझं पण करायचं होतं आणि तुमचं पण करायचं होतं कारण की मलाही माझं थोडं वाढलेलं वाटतंय बघूच weight. धर दाखवत चल, मीच दाखवतो. एवढं काय त्याच्यामध्ये? ते बघा किती वाढलंय गप्पा. जरा नीट बोल ना, गप्पा बिप्पा काय? गोलगप्पा सारखं झालंय ते पोट. हे बघ हम्म. किती आहे? 39 इंचेस आहे इथं. समजा बेंबी पासून बेंबी पर्यंत 39 इंचेस. 39 आहे. आणि जर आपलं सीट बघितलं म्हणजे कंबरच्या जस्ट खाली, तर ते साधारण 43 आहे सीट. मग हे कमी आहे का तुम्हाला? तुमच्या बरं, मानाने मांडी हे पण कमी बघू, आहे चल, का? मांडी हा किती? बघू, थायच बघू आता. अभी मजा आएगा ना भिड़ो. मला कळत नाही एवढं पण काय आहे म्हणजे. नको, हेल्थ साठी तुम्ही अजिबात थोडासा. कॉन्शियस नाही आहात म्हणून मला अशी काळजी करा. ते पोट हे ते बघून असं वाटतंय गणपतीकडे वळताय, गणपती बाप्पांसारखं स्टमक झालंय मस्त असं. 23 आहे. 23. मग हे ओके आहे तुमच्या मनाने? माझं 2-3 किलो जास्त आहे. एवढं काय नाही, मी करू शकतो कमी. काय असं काही हे नाहीये. पण कसं कमी करणार आहे? 4 महिने असंच वातावरण राहणार आहे. मग तुम्ही 4 महिने काही चहाच मागत राहाल? करेल मी कमी थोडंफार. कसं? हे लिटरली 2 वर्षापासून ऐकतीये मी. करेल कमी, होईल कमी. तिथं जिम जॉईन करून ठेवली पण फक्त 1 महिना काय 15-20 दिवस गेले. मेंबरशिप घेऊन ठेवली याची. झालं का ते? ठीक आहे, कशाला उगाच मला एवढं हे करवते. समजा आता मला करायचंय किती, समजा चल मी 60 किलो करतो. चल समजा माझं किती 73 आहे ना, 14-15 किलो वजन कमी करेल मी. बघू चल. ठीक आहे, इतका दम आहे ना तर घ्या मग चॅलेंज. बघूच काय किती challenge दिवसात घ्या? कमी करता तुम्ही वेट. तर त्याला टाइम लागेल. ते काय असं लगेच एका दिवसात होतं का? काल परवा 1 किलो गुलाबजाम खाल्ले 2 काही दिवसात 1 किलो तुम्ही. काही पण आता video मध्ये acting काही कर रहा है. बोलायला लागली हा. दाखवू का गुलाबजामचं 1 किलो पॅकेट? गुलाबजाम आणले होते प्रदीप मम्मी पप्पांनी आणि तुम्ही प्रदीप पण खाल्ले. सिवडाल्यांचं दाखवू का तुम्हाला? हे अर्धा किलो खाल्ले मी. मग कंटिन्यू काय? खात होते. ग बस. घरी होते सॅटर्डे संडे तर एवढे नाही खाल्ले. खात किलो होते. ते गणपती खाल्ले बाप्पांसारखं पोट दिसते आताच्या असतील. लेवलला अर्धा किलो तुमचं. खाल्ले असतील. 1 किलो नाही खाल्ले. मग अर्धा किलो कमी आहे का? त्या शुगरचं माहिती का मेजरमेंट किती आहे काय? तर ठीक आहे, कधीतरी खातो मी. असं काय कधीतरी काय, तिथं जिम लावून जिमला जायचं पत्ता नाही, बॅडमिंटन खेळायचं नाही का?
मला टाईमच नाही. मग डायटिंग करायची ना. मी ॲटलीस्ट स्वतःला कंट्रोल होत नाही तर मी करतीये ना. मग कशाला इतकं बोल करायचं. आणि एक्सेप्ट करतात चॅलेंज. मी हे असं करतो, मी डायटिंगवर आहे, मी हे नाही खाणार ते नाही खाणार. मग करतो सॅटर्डे ना. संडे मनात एकदम ठाम. मंडे पासून तर नक्की करतोय अगं. मंडेला प्लॅनिंग तयार होती, चार्ट तयार होतो, ट्यूजडेला तो फॉलो होतो, वेनसडेला तो संपतो. 3 दिवसाचं आमचं प्लॅनिंग डायटिंग. ठीक आहे ना मग. छान आहे, असंच आहे, भारी आहे. मग त्याच्याने काय वजन challenge? कमी होतंय ना. करेल ना, होईल ना कमी. लागल त्याला टाइम थोडा. टाइम लागल. किती टाइम लागल असा? बघ आता मी याला टाकतो की मला 15 किलो वजन कमी करायचंय आणि किती दिवसात होईल. तुम्ही लिटरली मागच्या 2 वर्षापासून चाललंय तुमचं की मला वजन कमी करायचंय, मी उद्यापासून डायटिंग वर आहे, मी हे नाही खात. आणि नॉनव्हेजही गपागप खातात. 15 किलो वजन कमी संडेला. करायचं असेल तर मला 1,15,000 कॅलरीज बर्न करायचं. आणि ते म्हणते तुम्ही किती दिवस घेतले पाहिजे. म्हणताय साधारण जर तुम्ही 500 कॅलरी पर डे बर्न केल्या तर 231 दिवस लागू शकतं. चल मी 500 कॅलरीज पर डे बर्न करल, पण मग मी खाणार पण तर आहे काहीतरी त्याच्यामध्ये. बापरे, खाणं सुटलं म्हणजे झालं आणि अडवलं म्हणजे बस. मग रोजचेच व्लॉग निघतील मग आपले तर. रोज कॅमेरा घेऊन याल तुम्ही माझ्याकडे. हे बघा ही मला देत नाहीये मामी, हे बघा आठवण माझ्या घरी. माझी लाईफस्टाईल थोडीशी लाईट ऍक्टिव्ह आहे. म्हणजे 2200 कॅलरीज जर मी खाल्ल्या म्हणजे मला 1700 कॅलरीजच रोज खायच्या आहेत आणि 500 कॅलरीज बर्न करायच्या आहेत असं हे काहीतरी सांगते. म्हणजे टोटल मला 1,15,000 कॅलरीज बर्न करायच्या आहेत. चल मी घेतो, चल 200 दिवसाचं चॅलेंज घेतो. चल 15 किलो. चल घेतलं चॅलेंज. चल माग हो, एवढं थोबडावर फोकस करते माझ्या. एवढं काय दाखवतीये. मी तुमचा फेस दाखवती जवळून की बघा कॉन्टोरिंग किती भारी होतंय आता. बघ 1,15,000 कॅलरीज साधारण मला बर्न करायच्या आहेत 15 किलो साठी. चल मी घेतो, चल 200 दिवसामध्ये चॅलेंज घेतो. 200 दिवसामध्ये मी आहे ना एवढं कराल ते फॉलो की ब्रेक कराल बघू. करेल. चल 1,15,000 घ्या मग चॅलेंज करा. 2 महिन्यात वेट कमी. 2 महिने तुझ्या पप्पानी केलं तर का एवढं वजन? त्या 15 किलो 2 महिने लागतं का त्याला? होतं सगळं काय नाही, केलं 2 तर. महिन्यात काय मरायचं का? उपोषणाला बसू का त्याला? कमीत कमी ते म्हणताय ना 200 दिवस तरी लागतील तुम्हाला. 150-200 समथिंग वॉट एव्हर डेज. चल मी एवढं करू शकतो की 2026 एंड होस तोपर्यंत मी ट्राय करल. काही नाही, तुम्ही आता हो म्हणाल, उद्यापासून तुमचं ऍज इट इज जसं आहे तसं चालू ठेवाल. काय करू? रोजचा तुम्ही ना डेली एक व्हिडिओ बनवा. तुमचं डेली सांगत जा तुम्ही काय खातात काय नाही. ते तुम्हाला मला दाखवायचंय. मी तर तुमच्या सोबत येत नाही बाहेर. मला तसं सांगा म्हणजे मलाही कळू द्या की तुम्ही बाहेर खरंच फॉलो करताय की नाही, की बाहेर काही पण खाताय. राहू दे बस हवा निकल गई. नाही, रोजचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. किती महिने म्हटले? मी तर 2 महिन्याचंच चॅलेंज देतीये, पण 2 तुम्ही महिने नाही ते होणार. एक्सेप्ट करायला तयार 200 नाहीये. दिवस होऊ शकतं. काहीतरी तर विचार चाललाय की नेमकं आता वजन कमी कसं करायचं. पण मला तर नाही वाटत की फॉलो करणारे वगैरे काही. फक्त जस्ट विचार चाललंय. पण घेतलं तर बडबड करते बिनकामाची. काही नाही बडबड. मी फक्त दाखवती की बघा मी एक व्हिडिओवर काय बोलली तर माझे नवरा डायरेक्ट याला हे करायला लागला. किती विचार करून हे करायला लागले. आता कसं व्हायचं? ऐक मी काय म्हणतोय ना, तुम्ही डेली आजपासून आत्तापासून आता जेवलात तुम्ही मान्य आहे. आता डायरेक्ट उद्या सकाळीच जेवायचं. असं काही नाही. ते तसलं काही चॅलेंज देऊ नको. खायला तर लागेल थोडंफार. मग ठीक आहे. मग रोजचं तुम्ही आहे ना घरात जे खातात पितात, जे सकाळी तुमचं गरम पाणी वॉट एव्हर जे पण डायटिंगला तुम्ही कराल ना त्याचे व्हिडिओ करत जा. रोजचं करा. रोज एक याला टाका, व्हिडिओ टाका म्हणजे मला पण कळल. आणि करणार आहे रोज जोक आहे का रोज ब्लॉग करायचं? कशाला जोक आहे का?
करायचं ना, चॅलेंज घेताय ना, मग ते म्हणजे ब्रेक तू असं झालं ते म्हणते- कळलं पण पाहिजे ना लोकांना अच्छा, की म्हणजे ब्रेक तू झालंय म्हणते की हे. तुम्ही रोज युट्यूबला टाका म्हणजे मग तुम्ही त्या निमित्ताने कराल असं. हा ते पण आहे, आणि लोकांनाही कळलं पाहिजे की ही नवऱ्याला इतकी स्ट्रिक्टली का वागवते, कारण की नवरा लगेच ब्रेक करतो, चॅलेंज घेतो बरं, चल, वेट ठीक आहे. लॉसचं आणि हा, ब्रेक चल. करतो. हा, ठीक आहे. म्हणून चल गाईज, मी चॅलेंज घेतो आहे. आज काय आहे? मंडे, बरोबर? 22 तारीख आहे. 22 तारीख आहे आज, 22 बरं, जून आहे. कोण कुठे आहे मी दाखवतो, पण लोकांना खोटं वाटायला नको परत, नाही तू पण खोटं पाडशील. काही नाही खोटं पाडत आहे, तुम्ही मला खोटं नको पाडायला, मी तर तुमच्या सोबत काही येत नाही, म्हणून मला ते दाखवायचे की तुम्ही व्हिडिओ करून मला दाखवत जा काय खातात काय नाही रोज ते. तर आणि कसं तुम्ही वजन कमी करताय ते हे पण बघा, दाखवा आम्हाला. 22 जून आहे, सकाळचे 10:15 वाजलेले आहेत आणि आज मी चॅलेंज घेतो आहे की 200 दिवसामध्ये, किंवा जून चालू आहे ऑब्विसली, जून म्हणजे जुलै, चल 180 दिवस, हा चल ह्या वर्षाच्या एंड पर्यंत मी चॅलेंज घेतोय की मी रोज एक व्हिडिओ टाकेल. आणि तो याच्यासाठी ब्लॉगसाठी किंवा असं काही माझा पर्पज नाहीये की ब्लॉग टाकायचा, डेली ब्लॉगिंग करायचं काय. मी फक्त थोडासा असं टाकेल की म्हणजे आज मी काय खाल्लं आणि किती कॅलरीज बर्न केल्या. आणि त्याचा पर्पज माझा असा आहे की मला काही ते करायचं नाही ब्लॉगिंग. मला हे दाखवायचंय की मी चॅलेंज घेतलंय, तर मग Break करणार ऍटलीस्ट नाही. मला थोडीशी अशी लाज वाटेल की बाबा मी पहिला व्हिडिओ टाकलाय, दुसरा व्हिडिओ डे 2 डे 3 असं टाकतोय. तर मे बी माझा तेवढाच एक पर्पज आहे की ह्या निमित्ताने माझं वजन कमी होईल, मला थोडी लाज वाटेल. मे बी मी डेली व्हिडिओ टाकल, मला नाही माहिती मी कसे व्हिडिओ टाकल, रोज टाकू शकल की नाही, पण चल मी चॅलेंज घेतोय की वजन तर मी कमी करल आणि दाखवल की मी रोज काय करतोय. काय मला तर पहिलं सर्च करावं लागेल मला काय काय करायचंय काय काय नाही. बरं, तर मी करा चल ते घेतलं search. मी टोटल 1,15,000 मला व्हिडिओ calories तुम्हाला burn टाकू पण करायचे. द्यायचा नाहीये, फक्त तुम्ही व्हिडिओ म्हणजे जे नाही, तुमचं चल रुटीन घेतलं. आहे ते ब्रेक Challenge- केलं तर हे लोकांना कळलं पाहिजे ना की Challenge- ही व्यक्ती किती दिवस फॉलो चॅलेंज करते. ऍक्सेप्टेड. चला असं समजतो मी, माझ्यासारखे बरेच लोक असतील त्यांना वजन कमी करायचे 10 15 किलो वॉट एव्हर. तर मी त्यांना रिप्रेझेंट करेल की समजा मी जर करू शकतो, मी एवढा फूडी आहे, मी लिटरली म्हणजे खूप साखर बाहेरचं कंटिन्युअस खाणं, गोड, म्हणजे काहीच डाएट करत नाही. व प्लस मला थायरॉइड पण आहे, हायपोथायरॉइडिझम आहे. चल तरी मी घेतो चॅलेंज की मी जर करू शकलो तर मग मी हे चॅलेंज दुसऱ्या लोकांना देईल, अजून कोणाला तरी. बट मी हे ब्लॉगसाठी नाही करत, मी जस्ट दाखवल की मी आज काय खाल्लं काय नाही, मी कशा कॅलरीज बर्न केल्या. आणि माझ्यासोबत जर कोणाला 200 दिवसाचं चॅलेंज घेऊन वजन कमी करायचं असेल और जर्नी करायची असेल तर त्या लोकांसाठी मी रोज व्हिडिओ पोस्ट करेल. मी ट्राय करेल पोस्ट करायचा रोज आणि वजन कमी करायचा. सो मी उद्यापासून घेऊन, आज तर मी खाल्लंय. बर चला आजपासून आजपासूनच, आज तर ठीक आहे, झालंय मी तुमचं जेवण, चॅलेंज तुम्ही घेतलं. 10 वाजेशी जेवले, ते छान केलंय. मला उद्यापासून खूप बोललं जातं याच्यावरून, माझ्या फ्रेंड्स कडनं हिच्याकडनं टोमणे मारले जाते. चला मी घेतो चॅलेंज ऍक्सेप्टेड आणि मी रोज व्हिडिओ टाकेल. Done. बरं, बघू आता किती दिवस तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट केलंय आणि किती दिवस फॉलो करतात. ज्या दिवशी ब्रेक होईल त्या दिवशी मी त्या दिवशी युट्यूब चॅनल बंद करायचं, चॅनल बंद युट्यूब चॅनल. आणि करायचं. मी पर्पज मला पहिलं शोधावं लागेल, एखादा ईमेल आयडी करून मला ते टाकावं लागेल. तर माझं काही चॅनल चालू म्हणजे पर्पजच आहे की मला थोडी लाज वाटेल आणि मी वजन कमी करेल, त्या निमित्ताने डेली काहीतरी प्रयत्न करेल. माझा काही चॅनल चालू करायचा पर्पज नाहीये, बट हिनी सिन्स चॅलेंज दिलंय. सो गाईज मी घेतोय हे चॅलेंज. चला ठीक आहे, भेटूयात बघू. नंतर. बाय.